जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गावामध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत देऊळवाडा, राम मंदिर, शिळा मंदिर, भजनी मंडप, तुकाराम महाराजांचे राहते घर, इंद्रायणीचा घाट, वैकुंठ गमन स्थान, गाथा मंदिर आणि देहूतील इतर ठिकाणे। आळंदी मार्गे देहूला आल्यावर देहू गावात प्रवेश करताना गावचे मुख्य प्रवेशद्वार लागते। तिथूनच पुढे देहूच्या मुख्य चौकात आल्यावर उजव्या बाजूला संत तुकारामांचे वैकुंठ गमन स्थान व डाव्या बाजूला 14 टाळकरी कमान आहे। या कमानीतून आत गेल्यावर थोड्याच अंतरावर देहूमधील मुख्य मंदिर म्हणजे विठोबा रुक्माई देवस्थान आहे। सध्या याच मंदिराचे नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान असे करण्यात आले आहे व याच संपूर्ण मंदिराला देऊळवाडा असे देखील म्हटले जाते। देऊळवाड्याच्या आत गेल्यावर समोरच एक हनुमान मंदिर आहे। मारुतीरायाचे दर्शन घेऊन आपण पुढे विठ्ठल रुक्माईच्या मुख्य मंदिराकडे निघतो। या मंदिरातील मूर्ती स्वयंभू असल्याचे मानले जाते। तसेच काही जाणकारांच्या मते तुकोबांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा यांना ह्या मूर्ती त्यांच्या शेतामध्ये सापडल्या होत्या। विठ्ठल रुक्माई मंदिरातून बाहेर आल्यावर समोरच दगडी बांधकाम केलेले राम मंदिर आहे। या जागी दगड व मातीचे जुने राम मंदिर होते। हे नवीन मंदिर बांधताना इथल्या राम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती देखील नवीन बसवण्यात आल्या आहेत। राम मंदिरातून बाहेर येऊन आपण प्रदक्षिणा मार्गावरून हरेश्वराच्या दर्शनाला निघतो। मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला हे महादेवाचे मंदिर आहे। यालाच हरेश्वर महादेव मंदिर असे नाव आहे। हरेश्वर मंदिराच्या समोरच तुकोबारायांचे शिळा मंदिर आहे। पूर्वी या मंदिराच्या जागी तुकाराम महाराजांचे वृंदावन होते। पुढे त्या वृंदावना शेजारी तुकाराम महाराज अनुष्ठानास ज्या शिळेवर बसले होते त्या शिळेचा काही भाग या शिळा मंदिरात ठेवला आहे। देऊळवाड्यातल्या या जागी संत तुकाराम महाराजांचे काही हस्तलिखित अभंग ठेवण्यात आले आहेत। भजनी मंडपाच्या समोर मोठ्या दीपमाळा आहेत। यानंतर आपण भजनी मंडपात जातो।
मंडपाच्या आतमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी ठेवलेली आहे. भजनी मंडपाच्या समोरच गरुड मंदिर आहे. तुकाराम महाराज गरुडावर बसून वैकुंठाला गेले म्हणून हे गरुड मंदिर बांधल्याचं जाणकार सांगतात. गरुड मंदिराच्या मागील बाजूस गणेश मंदिर आहे. इथे सर्व ठिकाणी दर्शन घेऊन आपण देऊळवाड्यातून बाहेर पडतो. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला थोड्याच अंतरावर संत तुकाराम महाराजांचे राहते घर आहे. या घराच्या देखरेखीचे काम त्यांचे वंशज करतात. माझं नाव राजेंद्र ज्ञानोबा मोरे. 10व्या वर्षी तुकाराम महाराजांची. तुकाराम महाराज म्हणजे तिथे काय भंडारा भावचिंद्र डोंगरावर जायचे. जिजाबाई पाठीमागून वाकरून घेऊन जायची. ती न सगळ्यात जायची ती त्याची माती घ्यायची तालायची. ती माती विठ्ठल बोलत त्या मार्गावर ती जात होती. ती जिजाबाई तुकाराम महाराज जेवढे जेवण नसायची. जिजाबाईचा काढला पांडुरंगाने भंडारी डांबराव काढला. जिजाबाईला पहिला पांडुरंग भंडारी डांबराव काढला. घराच्या मागच्या बाजूला तुकारामांच्या पत्नी जिजाबाईंची मूर्ती आहे. राहत्या घराशेजारीच संत तुकारामांचे 8वे पूर्वज संत विश्वंभर महाराजांची मूर्ती आहे. देऊळवाड्याच्या डाव्या बाजूला तसेच उत्तर प्रवेशद्वारासमोर नारायण महाराजांचे मंदिर आहे. तुकोबांचे धाकटे चिरंजीव म्हणजेच नारायण महाराज. त्यांनीच प्रथम पालखी सोहळ्याला सुरुवात केली आणि म्हणूनच त्यांना पालखी सोहळ्याचे जनक असे देखील म्हणतात. इथून खाली गेल्यावर मुख्य मंदिराच्या मागे इंद्रायणी नदीचा घाट आहे. इथून काहीच अंतरावर ज्या ठिकाणी तुकारामांच्या गाथा बुडवल्या होत्या ते ठिकाण आहे. इंद्रायणी नदीचा घाट बघून झाल्यावर आपण संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाच्या ठिकाणी येतो. प्रयाण काळो देवे विमाने पाठविले, कलेच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा मने सकळ संतात ओशविले. इथे मुख्य कमानीतून आत आल्यावर डाव्या बाजूला संत तुकाराम महाराज व विठ्ठल रुक्माई यांचे मंदिर आहे. या मंदिराच्या आत गेल्यावर समोरच तुकारामांची मूर्ती तर मागे पांडुरंग व रखुमाई यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर तुकोबांचे जीवनचरित्र दाखवण्यात आले आहे.
व याच ठिकाणी समोरच नांदुरकी वृक्ष आहे. याच नांदुरकीच्या झाडाखालून संत तुकाराम महाराज गरुडावर बसून सदेह वैकुंठाला गेल्याचे बहुसंख्य लोक मानतात. आजही दरवर्षी तुकाराम बीजेच्या दिवशी हा नांदुरकीचा वृक्ष हलतो व त्या घटनेची साक्ष देतो. नांदुरकी वृक्षाचे शेजारी उत्तरेस तोंड करून श्रीकृष्णाचे मंदिर आहे. याच परिसरात दूरदूरून आलेल्या भाविक भक्तांच्या राहण्याच्या सोयीसाठी मंदिर समितीतर्फे भक्त निवास बांधला आहे. अत्यंत भव्य दिव्य असे हे गाथा मंदिर दुरूनही नजरेत भरते. या मंदिराच्या प्रशस्त सभामंडपातून गाभाऱ्यात गेल्यावर गाभाऱ्याच्या मध्यभागी असलेली भव्य अशी तुकोबांची मूर्ती पाहून तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा याची प्रचिती येते. गाथा मंदिरातील वरच्या सज्जात विठ्ठल रखुमाईंच्या मूर्ती आहेत. तसेच कडेच्या दुमजली दालनामध्ये संगमरवरावर तुकोबांचे अभंग कोरून भिंतीवर लावलेले आहेत. तर ही होती संत तुकाराम महाराज व देहूबद्दलची माहिती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून आपल्या परिजनांना शेअर करा.